नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश आणि सौहार्दतेचा संदेश साऱ्या महाराष्ट्राला देण्यासाठी सजग रहो अभियानाचा प्रारंभ झाल्याचे आपण जाणताच. या अभियानांतर्गत विवेकाचे जागरण करतानाच जाती भाषा भेदांच्या पलीकडच्या बंधुभावयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचा संकल्प सोडण्यात आला आहे. या अंतर्गत महाराष्ट्राची महती सांगणाऱ्या आणि राज्यातील 18 पगड जातींना भेडसावणाऱ्या विभिन्न प्रश्नांची उकल केली जाणार आहे. आज आपण या उपक्रमांतर्गत सामाजिक प्रश्नांची जाण असलेले वरिष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्याशी विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सजग रहोच्या उपक्रमांतर्गत आपलं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. सर, आपल्याला पहिला प्रश्न आहे की विदर्भाच्या विकासाचा मुद्दा आला की नागपूर करार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचा मुद्दा उपस्थित होतो. या संदर्भात थोडक्यात आपलं मत आणि विदर्भ विकासाची चळवळ कधीपासून सुरू झाली असं आपण म्हणाल, कारण मुळात विदर्भाला विकासाबाबत स्वारस्य नव्हते असं म्हटलं जातं. हे खरं आहे का? नमस्कार. सजग रहो अभियानांतर्गत मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. एका महत्त्वाच्या प्रश्नाला आपण या निमित्ताने हात घालतोय. विदर्भाच्या लोकांना विकासाची जाण नव्हती हा म्हणणं विदर्भावर अन्याय करणार होतं. कारण नागपूर हे एकमेव शहर असं आहे की जे एका राज्याची राजधानी प्रदीर्घ काळपर्यंत राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण हा आपला राजधानीचा दर्जा गमावला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकच ज्या राज्याचा राजधानीचा दर्जा जातो तिथल्या लोकांना जे येणारं राज्य असतं त्याच्याबद्दलच्या काही आशंका असणं, काही शंका असणं, काही मनामध्ये संशय असणं हे अगदी स्वाभाविक आहे. आणि आपण पाहतो की खरं म्हटलं तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी व्हावी याच्यासाठी पहिला प्रयत्न हा जो झाला हा बेळगावला ज्यावेळेला साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळेला तरुण भारतचे पुढे संपादक झालेले भाऊसाहेब माडखोलकरांनी हा विषय मांडला होता की एक मराठी भाषकांचं एक राज्य झालं पाहिजे आणि त्यातनं पुढे ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या पाऊलखुणा झाल्यात. यातनंच मग पुढे अकोलाचा करार झाला, पुढे नागपूरचा करार झाला. कारण ह्या करारातनं एक सोलेस निर्माण करायचा प्रयत्न झाला की आत्तापर्यंत विदर्भ वेगळा होता, तो जुन्या मध्य प्रदेशचा भाग होता. मराठवाडा जो जॉईन होणार होता हा मराठवाडा कुठेतरी निजामाच्या राजवटीमध्ये होता आणि पश्चिम महाराष्ट्र हे पूर्ण एक मुंबईचं वेगळं राज्य होतं, ते गुजरात बरोबर होतं. आणि यातनं सगळ्या भागांचे आम्ही व्यवस्थित त्याचा विकास करू, त्यांना विकासाच्या बाबतीत कुठलाही अनुशेष निर्माण होऊ देणार नाही याच्यासाठी म्हणून हा पहिला करार नागपूर करार झाला. या करारांतर्गत आपण पाहिलं तर दोनच गोष्टी त्यातल्या महत्त्वाच्या होत्या की वर्षातनं काही काळ सरकार नागपूरला राहील. आणि हे कशासाठी आवश्यक होतं तर आपण लोकशाहीमध्ये लक्षात घेतलं पाहिजे की आंदोलनं करण्याचा, जनतेने सरकारसमोर आपल्या भूमिका मांडण्याचा, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा दाद मागण्याचा हा अधिकार लोकांना निसर्गदत्तरित्या आहे आणि तो ह्या भागातल्या लोकांनी वर्षानुवर्ष राबवला होता आणि तो मिळावा म्हणून मग हा भाग आला की एक अधिवेशन, जे 3 अधिवेशनं महाराष्ट्र विधानसभेचे होतात त्यातलं एक अधिवेशन नागपूरला होईल. मग साधारणपणे हवामान चांगलं कोणतं, नागपुरात गरमी भरपूर, त्याच्यामुळे उन्हाळ्यात होण्याची शक्यता नव्हतं. मग अधिवेशनासाठी उत्कृष्ट काळ कोणता तर हिवाळ्याचा आणि म्हणून हिवाळी अधिवेशन सुरू झालं. पण विकासाची जाण नव्हती असं नाही, विकास पाहिजे होता, कसा असायला पाहिजे या विकासाच्या कल्पना होत्या. मात्र ज्या वेगाने पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला होता, ज्या वेगाने मराठवाडा एका प्रगतीपथाकडे निघाला होता त्यापेक्षा आम्ही कुठेतरी माघारतोय का हा भाग पुढे आला आणि मग त्यातनं वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचा भाग सुरू झाला. यातनं फुटून निघण्याचा भाग नव्हता. यातला महत्त्वाचा भाग हा होता की आम्हाला आमच्यावर अन्याय व्हायला नको, आमच्याही विकासांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि म्हणून आपल्याला दिसतं की अगदी जामवंतराव धोटे असो किंवा त्याच्या आधी ब्रिजलाल बियाणे असो, या सगळ्यांमुळे एक विदर्भाचं किंवा बापूजी अणे असो, या सगळ्यांमुळे एक विदर्भाचं एक चित्र चांगलं या ठिकाणी निर्माण केलं.
बापूजींनी तर राज्य पुनर्गठना आयोग जे होतं, फादरजी कमिशन, त्याच्यासमोर साक्ष देत सांगितलं होतं की विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे. आणि आयोगानेही हे मान्य केलं होतं की विदर्भाचं वेगळं राज्य झालं पाहिजे. पण हे होऊनही शेवटी त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीत ज्यावेळेला लक्षात आलं की आपलं राज्य होत नाही, त्यावेळेला एका मोठ्या भावाची समंजसपणाची भूमिका घेत आम्ही याच्यात सहभागी झालो. हे विदर्भाचं वैशिष्ट्य आहे. विकासाची व्हिजन नव्हती असं नाही आहे. असं नाही. बरं. आणि जो मी म्हटलं की विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचं जे आज काही औचित्य राहिलं आहे का? पुढे कसं झालं की सरकार आलं, संयुक्त महाराष्ट्र झालं 1960 साली. संयुक्त महाराष्ट्राचा अमृत कलश आला वगैरे वगैरे, आपण सगळं पाहतो. पण ह्या सगळ्यातनं पुढे काय होत गेलं तर अनुभव असा होत गेला की जे जे परंपरागत रीतीने आमचे अधिकार होते, ज्या गोष्टी आम्हाला सहजतेने मिळत होत्या, या सगळ्या गोष्टी हळूहळू आमच्यापासून आम्ही वंचित होतो आहे. काय म्हणायला होतं की ज्या वेळेला पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, ज्यांना आपण शिल्पकार म्हणतो, ते यशवंतराव चव्हाण ज्या वेळेला सह्याद्रीचा कडा हा हिमालयाच्या ह्याला धावून गेला, हा काळ हे आपण बघतो. त्यानंतरच्या काळात आपण बघतो की इथे मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री झाले होते. त्याच्यानंतरचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे प्रदीर्घ काळपर्यंत मुख्यमंत्री झाले होते. पण हा मुख्यमंत्री पदाचा काळ जास्ती होता. त्यांना अधिकार होते का की पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागाच्या दादागिरीपुढे त्यांना झुकावं लागत होतं, हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे हे जसं आपण म्हणतो की 11 वर्ष वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण त्या वसंतराव नाईकांचं जे मूळ गाव होतं पुसद, ते पुसद ते नागपूरपर्यंतचा रस्ता त्यांच्या काळात चांगला नव्हता ना. थेट बस नव्हती, ही वस्तुस्थिती होती. मग त्याच्या विरुद्ध लोकांनी बोलायचं नाही का, आवाज नाही उठवायचा का? आणि हा सगळ्या बाबतीत आलेला अनुभव आहे. हाच आपल्याला जलसंपदेच्या बाबतीत अनुभव आला की कृष्णा खोऱ्याचा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे कृष्णा खोऱ्याचं पाणी अडवलं गेलं पाहिजे, नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला येणारं पाणी अन्य राज्यांमध्ये जाईल, त्याच्यावरचा आपला अधिकार जाईल. आणि म्हणून या ठिकाणी जो विकासाचा अनुशेष निर्माण झाला, त्यातनं मग विकास मंडळाची चळवळ सुरू झाली. त्याच्यामध्ये खासदार श्रीबा धाब्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्ष होते, त्याच्यामध्ये काँग्रेस होतं, त्याच्यामध्ये नागविदर्भ आंदोलन समिती होतं, सर्व राजकीय विचारांचे लोक त्यात सहभागी झाले होते. कारण या सगळ्यांना पाहिजे होतं की आम्हाला महाराष्ट्रापासून वेगळं नाही व्हायचं, आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे, पण आमच्या विकासाची गती वाढली पाहिजे, आमचा विकास झाला पाहिजे. आणि तो अनुभव होतो की तो मात्र आम्हाला शेवटपर्यंत मिळाला नाही. अनुभव कसा येत गेला, जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत कुठेही विदर्भाच्या विकासाला गती मिळाली आहे याचा अनुभव आला नाही. आणि म्हणून मग दांडेकर समिती नेमल्या गेली आणि त्या दांडेकर समितीने सांगितलं की आमचा इतक्या करोडचा हा अनुशेष विकासाचा राहिलेला आहे. कारण विकासाचे जे मापदंड लावले होते तेच चुकीचे होते. आमच्या याच्यात रामटेक तालुक्यामध्ये सर्वात मोठं, कारण तिथून नागपूर ते जबलपूर जाणारा रस्ता होता आणि मग तो त्या जिल्ह्यात त्या तालुक्यातनं जातो म्हटल्यावरती 100% तिथे राष्ट्रीय महामार्गाचं उद्दिष्ट पूर्ण झालं. अरे एक रस्ता जातो म्हटल्यावरती एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये हे पूर्ण झालं असं म्हणता येईल का, हा खरा मुद्दा होता. आणि मग आपल्याला लक्षात येतं की ज्यांना पुढे नॅशनल बिल्डर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, असे नितीन गडकरी ज्यावेळेला आले त्यावेळेला मग विकासाची एक वेगळी विजन सुरू झाली. त्यांना असं वाटलं की आपण मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे. आणि मग आपण पाहतो की इथले रस्ते मोठ्या प्रमाणात झाले, चांगले झालेत, रुंद झालेत, चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये म्हणजे त्यातला पहिला आवर्जून जो उल्लेख करायला पाहिजे तो उल्लेख तर नागपूर चंद्रपूर हा जो रस्ता आहे उमरेड मार्गे जाणारा, हा पहिल्यांदा वर्ल्ड बँकेच्या मदतीने बांधला गेला. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने तो बांधला त्याच्यावर 10 वर्षापर्यंत एकही खड्डा पडला नव्हता. दुर्दैवाने त्या कॉन्ट्रॅक्टरला पुढे एकही कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही, वस्तुस्थिती आहे. सर, पूर्वी विदर्भातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्या मुंबईकडे धाव घ्यावी लागायची किंवा दिल्लीकडे जावं लागायचं. आज त्याबाबत काय स्थिती आहे?
आणि शैक्षणिक संधींसोबतच रोजगाराच्या ज्या क्षमता निर्माण व्हायला पाहिजे त्याच्या संदर्भात काय स्थिती आहे? आजही तुम्ही पाहाल तर एक काळ असा होता की नागपूर आणि विदर्भातल्या आणि कुठलंही शहर घ्या, कुठलंही तालुक्याचं ठिकाण घ्या, या सगळ्या ठिकाणचे लोक शिकण्यासाठी पुणे मुंबईला जायचेत. पुढे मराठवाडा विद्यापीठ निघाल्यावरती मराठवाड्यात जायला लागले, कारण तिथे नाट्यशास्त्राचा वेगळा अभ्यासक्रम झाला मराठवाड्यामध्ये. तसं विकासाच्या दृष्टीने आमच्याकडे परंपरागत शिक्षणाशिवाय काही होतं का? तर हा अनुभव नाही असाच बरं होता. आणि मग त्या दृष्टीने आपल्याला पाहायला गेलं तर पहिला जो त्यातला परिवर्तनाचा भाग आला ज्यावेळेला सुधाकरराव नाईक हे शिक्षण मंत्री होते आणि वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केलं की आपला जर विकास होणार असेल तर आपल्याला इंजिनियर्स मोठ्या प्रमाणात लागतील आणि जर आपल्याकडे इंजिनियर्स नसतील आणि विकास झाला तर मग अन्य राज्यातले लोक या ठिकाणी येऊन नोकऱ्या धंद्या पटकवतील आणि मग त्यांच्यासाठी आपल्याला चांगले उद्योग मिळाले असं होऊ शकतं. एक समाधान म्हणून आपण सांगू शकतो. पण विदर्भाच्या नागरिकांना, इथल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला का? आणि म्हणून मग आपण पाहतो की खाजगी महाविद्यालय, ज्याला अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले, खाजगी मेडिकल कॉलेजेस सुरू झाले, त्यानंतर हळूहळू परिवर्तन व्हायला लागलं मोठ्या प्रमाणात इथल्याही. कारण पूर्वी नागपुरातल्या लोकांना ॲडमिशन्सच मिळत नव्हत्या. इंजिनिअरिंग तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला VRCमध्ये जावं लागायचं. VRC ही नॅशनल इन्स्टिट्यूट होती, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा कोटा त्यातला 50%च होता. म्हणजे जर 100 विद्यार्थी घेतला नसेल त्यातले 50 हे महाराष्ट्राच्या बाहेरचे राहायचे आणि 50च फक्त महाराष्ट्रातले राहायचे आणि हे पूर्ण महाराष्ट्रातले राहायचे. म्हणजे नागपूरसाठी असणाऱ्या महाविद्यालयात नागपूरचे किती लोक जातील? मध्ये तर एक अवस्था अशी आली होती की ज्याला जो पहिला मेरिट आला आहे त्याला देखील ॲडमिशन मिळेल की नाही VRCमध्ये याची खात्री देता येत नव्हती. मग ज्यावेळेला खाजगी महाविद्यालय निघाले, महाविद्यालयांचं पेव फुटलं, मग आपल्याला दिसतं की पुढचं कॉलेज जे झालं ते अमरावतीचं कॉलेज झालं. अमरावतीच्या कॉलेजनंतर मग आपल्याला चंद्रपूरला कॉलेज मिळालं आणि मग आता हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस झालेत, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं इंजिनिअरिंग कॉलेजचं पेव फुटलं असं नाही आहे, तर अन्य क्षेत्रातही संधी मिळाली. मध्ये BBA BCA म्हणजे ज्याच्यासाठी सगळ्यांना पुणे मुंबईला जावं लागायचं ते शिक्षण इथे मिळणं सुरू झालं. आपण बघतो की आताचा जो काळ असा आहे, विशेष त्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे, त्याचं श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोघा लोकांना दिलं पाहिजे की आज नागपूर हे एकमेव शहर आहे की ज्याच्यामध्ये नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे. नागपूर हे एकमेव शहर आहे ज्याच्यात IIM आहे, ज्याच्यामध्ये एम्स निघालेलं आहे. इतक्या तिन्ही संस्था महत्त्वाच्या ज्या एका ठिकाणी आलेल्या आहेत. याशिवाय शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि मेडिकलचं आपल्याला लक्षात येतं की मेडिकल होतं, तसंच आपल्याला मेयोचं हॉस्पिटल होतं आणि आता सुपर स्पेशालिटी आणि एम्सची आपल्याला मदत मिळते. आता तर या सरकारने इतके मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले की महाराष्ट्रातल्या म्हणजे विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज उभं राहत आहे. त्याच्यामुळे शिक्षणासाठी बाहेर शिकायला जायचं ही जी एक वेळ आपल्या इथल्या विद्यार्थ्यांवरती होती ती हळूहळू संपली. मोठ्या प्रमाणामध्ये इथे शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यात आणि पण त्याचं युटिलायझेशन होऊन जे शिक्षण घेतलं आहे त्या प्रमाणामध्ये इथे नोकऱ्या मिळतात का? त्या प्रमाणात पगारातल्या मध्ये वाढ होते का? तशी विकासाची संधी त्यांना मिळते का? या बाबतीत मात्र अजून आपल्याला लक्षात येईल की अजून शासनाने बरंच काही करायची गरज आहे. बरोबर. सर, मला विचारायचं की गोवारी उड्डाणपूल जे आहे की आपल्यासाठी खूप नागपूरकरांसाठी आणि वैदर्भियांसाठी सुद्धा जो खूप सोयीचा झालेला आहे, त्याच्या निर्मितीपासून विदर्भ विकासाच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या असं म्हणता येईल का? बरोबर आहे. एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की आदिवासी गोवारी फ्लायओव्हर जो झाला ही पहिली महाराष्ट्रातली नागपुरातली विकासाची खूण होती त्याही वेळेला. आणि तिथे मग होतं की आपण लोक आपल्या अधिकारांसाठी फार जागरूक असतो. ज्या वेळेला पहिल्यांदा हे प्रकल्प मांडला गेला आणि हा रस्ता होणार त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली की नागपुरात उत्तर दक्षिण असा तर प्रवास होतच नाही आहे. नागपुरामध्ये जे सगळं प्रवासाचं क्षेत्र आहे ते तर पश्चिम आणि पूर्व असंच आहे. म्हणजे पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे येणारा नोकरदार वर्ग
हाच मोठ्या प्रमाणात आहे. मग हे लक्षात नाही आलं की इथल्या जयप्रकाश नगरमधनंही रिझर्व्ह बँकेत जाणारे लोक आहेत, त्यांना सोयीचं होणार होतं की नाही. नाही तर किती ठिकाणी सिग्नल लागतात, किती ठिकाणी थांबावं लागतं, किती ठिकाणी ट्रॅफिक जाम होतो. ह्या सगळ्याचा नसल्यामुळे आदिवासी गोवारी फ्लायओव्हर ज्यावेळेला झाला त्याला विरोध भरपूर मोठ्या प्रमाणात आला. त्यातले पुतळे हलवायचे, मध्ये पुतळे होते, हे सगळे आमचे मानबिंदू होते. विशेषतः मला आठवतं की महात्माजींचा जो वैराटी चौकातला पुतळा होता त्याचा नागपुरातले एक अतिशय भूषणामय जागा होती. हे सगळे पुतळे किंवा झाशी राणीचा पुतळा हा हलवून रस्त्याच्या एका बाजूला केला गेला, म्हणजे मध्ये येणार नाही याची काळजी घेतली गेली. इथे विकास म्हणजे जुन्या खुणा पाऊल खुणा मिटवून टाकायच्या नाही आहेत, तर त्या कायम ठेवून आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करायची. हा अनुभव विदर्भातला नागपूरला पहिल्यांदा आदिवासी गोवारी फ्लायओव्हरने दिला असं म्हणावं लागेल. सर, विदर्भातील औद्योगिक विकास महामंडळाची जी सद्यस्थिती आहे त्याच्याबद्दल समाधानी आहात का आपण? नाही, एका अर्थाने जर बघितलं गेलं तर ज्या वेळेला विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात होता, विकासाचे प्रश्न सुटत नव्हते, त्यावेळेला त्याची गरज होती, आवश्यकता होती, त्याच्यासाठी आंदोलन झालं, त्याच्यासाठी विशेष तरतूद संविधानामध्ये करण्यात आली आणि त्या तरतुदीनुसार त्याची अंमलबजावणी इथे केली गेली आणि खासदार श्रीवा धाबे यांच्या पुढाकाराने आपल्याला लक्षात येतं की स्वायत्त विकास मंडळ स्थापन झालं. हे महामंडळ नाही, इट इज नॉट अ कॉर्पोरेशन, हे स्वायत्त मंडळ आहे. स्वायत्त मंडळ म्हणजे याच्यासाठी जो खर्च होतो त्या खर्चाचं बजेट, त्याचा अंदाज हा राज्यपालांमार्फत येतो आणि राज्यपालांचं त्याच्यावर लक्ष असतं. त्या अर्थाने ते महत्त्वाचं होतं. पण आता लक्षात आलं की ज्यावेळेला सरकारं बदललीत आणि सरकारची विकासाकडे पाहायची दृष्टी बदलायला लागली आणि अनेक मोठमोठ्या संस्था इथे यायला लागल्यात, अनेक विकासाची साधनं उपलब्ध व्हायला लागली, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की विकास मंडळं हे तुलनेने तो वेग पकडायला कमी पडतात की काय. आणि मग असं लक्षात येतं की त्या वेगापेक्षा अधिक वेग जर आपण प्राप्त केला असेल, आणि हे फक्त इथेच नाही झालं, आपण पाहतो की नागपूर विद्यापीठातनं अमरावती विद्यापीठ झालं, आता गोंडवाना विद्यापीठ झालं, म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने देखील बायफर्केशन्स होतात आहेत. ह्या ज्या वेळेला संधी मिळायला लागल्या त्यावेळेला मग आपल्याला लक्षात येतं की खरोखर त्याची गरज आहे का, की राज्याच्या तुलनेत आम्ही विकासाच्या बाबतीत जर विकासाचा अनुशेष नसेल, मोठ्या प्रमाणात रस्ते झाले. आज पुण्यातले लोक आवर्जून इथे येऊन म्हणतात की इतके चांगले रुंद रस्ते आणि मोके रस्ते तर आम्ही आमच्या गावात पाहत नाही. इथली मेट्रो पाहून सगळे म्हणतात की किती चांगली झाली. होतं, सुरुवातीला आपल्या इकडे मेट्रोत लोक जात नव्हते, पण आता तुम्हाला मेट्रोतही बसायला जागा मिळत नाही, वस्तुस्थिती आहे आणि ती वाढते. आता तर घोषणाही केली आहे की कन्हानपर्यंत जाईल, म्हणजे आता जी कामठीच्या ऑटोमोटिव्हच्या याच्यापर्यंत जातं इथल्या नागपूरच्या विमानतळ ते ऑटोमोटिव्हपर्यंत, त्याच्यासाठी तो अजून पुढे वाढवला जाईल. ते कामठीला जाईल, कन्हानला जाईल. मग त्यात अडचण होते की कन्हान नदीवरचा पूल, तर कन्हान नदीवरचा पूल मेट्रो कंपनी बांधेल आणि त्यातनं तुम्हाला विकासाचा एक मार्ग मिळेल. ही पहिल्यांदा झाल्यामुळे त्या विकासाची गती ही ज्यावेळेला वाढते त्यावेळेला मग म्हणजे मंडळं होणं वगैरे किंवा विकासाच्या अनुशेषाची ओरड होणं, राजकारण म्हणून काही लोक अजूनही करतात, त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही असंही नाही आहे. होतं, ज्याप्रमाणे शेतीला अजून पाणी मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आपल्याकडे गोसेखुर्दचा आपण अनुभव घेतो. आपल्याकडे गोसेखुर्द किती आधीपासून निर्माण झालं. मला आठवतं की माझ्याबरोबर लोकमतमध्ये वार्ताहर असणारे विलास मुत्तेमवार ज्यावेळेला खासदार झाले त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा हा प्रोजेक्ट मांडला की कारण ते त्यावेळेला चिमूरचे खासदार होते. मग त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी मांडला की वैनगंगा ही पूर्ण निर्माण झाल्यापासून ते संगम शेवटच्या तिच्या ह्याच्यापर्यंत ती कुठेही तिच्यावर बांध नाही आहे, टोटली अनटॅप्ड आहे. आणि मग त्याच्यावरती असा प्रकल्प व्हावा का, हा भाग झाला. आणि तेव्हापासून मग त्यांनी त्याला इंदिरा सागर नाव द्यावं, इंदिराजींची हत्या झाल्यावर वगैरे असा सगळा प्रयत्न झाला. पण हे होतं ते आपण पाहतो की 2020 पूर्णपणे त्याचं पाणी मिळायला आपल्याला थांबावं लागलं. तर ही विकासाची गती वाढणं हे आवश्यक आहे. आपलं 2014 नंतर मोदी सरकार आलं आणि त्यानंतर आरोग्य क्षेत्रातील ज्या
सुखसुविधा विदर्भात मिळत होत्या, त्याच्यामध्ये काही फरक पडला का? बऱ्याच प्रमाणात पडला. आणि विशेषतः मला विचार की कोरोनाच्या हा, काळात तर जे आपण म्हणजे काम केलं, आपण जे कोविड-19 हा जो आला, हा अतिशय वाईट कालखंड होता. इथे मोठ्या प्रमाणात त्यावेळेला असे दुसरं ज्या वेळेला कोरोनाची लाट आली, त्यावेळेला आलं की मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपलब्ध नाही आहेत, बेड्स नाही आहेत. खाजगी रुग्णालयात जागा मिळत नाही. एम्स पूर्ण आहे, मेयो पूर्ण भरलेलं आहे. कुठेही उपचाराला जागा नाही. खाजगी हॉस्पिटल्स देखील भरलेले आहेत. त्या ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर्स मिळत नाही. अशी ज्यावेळेला स्थिती आली, त्यावेळेला आपण पाहतो की पुन्हा त्यावेळेला नितीन गडकरी आणि इथल्या काही लोकांनीच मदत केली आणि ऑक्सिजनचे मोठमोठे हे सुरू झालेत. ऑक्सिजनच्या उपलब्धता वाढली, व्हेंटिलेटर्स वाढले आणि त्यातनं हळूहळू मोठ्या प्रमाणात लसही घेतल्या गेली. त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळतात. मला वाटतं ते रेमडेसिवीरचं पण एक आपण इथे वर्धेमध्ये बरोबर, रेमडेसिवीरचं हे झालं म्हणजे त्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्राची गरज पूर्ण होईल या दृष्टीने विदर्भाने पावलं उचललेत, हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. सर, विदर्भ आणि नक्षलवाद हे यांचं एक अतूट नातं होतं आजपर्यंत. पण आता ते- मी अतूट नातं असं म्हणणार नाही. कारण काय की मुळातनं हा पश्चिम बंगाल आणि इकडे आंध्रमधनं आपल्याकडे आलेला आहे. म्हणजे मुळातनं याची निर्मिती काही इथे झाली नाही. पण विकास न झाल्यामुळे आणि ज्या अडचणी इथल्या रहिवाशांच्या समोर उभ्या झाल्यात, त्यातनं नक्षलवाद्याला पाय रोवायला संधी मिळाली, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते आपण पाहतो की काय म्हणजे म्हणाला धरणं पूर्ण झाले पण पाणी मिळत नाही आहे. रस्ते जे निर्माण व्हायला पाहिजेत ते झालेले नाही आहेत. रस्त्यासाठी ज्या जमिनी घेतल्या गेल्या त्याचे पैशाचा मोबदला दिला जात नाही आहे. असा ज्या वेळेला लोकांना लक्षात आलं की आपल्याकडे असे पॉकेट्स निर्माण झाले की जिथे पावसाळ्यात जाणंही शक्य होत नाही आहे. जो विदर्भातला काही मोठा म्हणजे भूभाग असा होता की जिथे आपल्याला प्रवेश करणं देखील शक्य नव्हतं. 4-4 महिने तो भाग तुटलेला राहायचा. ही ज्या वेळेला अवस्था आली, त्यातनं आपण बघतो की नक्षलवादी चळवळ उभी राहिली. त्याला खतपाणी घातलं गेलं, राजकीयदृष्ट्या खतपाणी घातलं गेलं, त्यांची भूमिका बदलत गेल्या. हा सगळा भाग जरी आपण मान्य केला तरी मुळातनं आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला विकासाचे वारे व्हायला लागलेत, त्यावेळेला लोकांनाही वाटायला लागलं. आपण पाहतो की गडचिरोलीत रस्ते नव्हते. पुढे आपण याच सरकारच्या काळात आपण पाहतो की बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आली, जिचं काम सीमा भागातच रस्ते बांधणं आहे. देशाच्या सीमेवरचे रस्ते बांधणं हे ज्या संघटनेचं काम होतं, त्यांना या भागात बोलवून या भागातले रस्ते बांधले गेले. आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल की विदर्भातले सगळ्यात चांगले रस्ते हे आपल्याला सगळ्यात पहिले गडचिरोलीमध्ये झालेले दिसतील. त्याला विरोध झाला नाही असं नाही आहे, मोठ्या प्रमाणात विरोध झाला. नक्षलवाद्यांनी विकासाच्या त्यांचे डंपर जाळून टाकणं, त्यांचं साहित्य जाळून टाकणं, जे माणसं मदतीचे कामं करतायत त्यांना धमकवणं, त्यांना मारून टाकणं, हे सगळे प्रकार त्याला झाले. पण त्याला पुरूनही सरकार विकासाला कटिबद्ध राहिलं. आणि त्यातनं मग आपल्याला लक्षात येतं की हळूहळू महाराष्ट्रातनं आणि या गडचिरोली गोंदिया या ज्या भागात पसरला होता, काही भागात यवतमाळ जिल्ह्यातली किनवटचा काही भाग होता, नांदेडचा काही भाग होता, जिथे थोडेसे नक्षलवादी चळवळ त्याला वाढली होती, ती आता हळूहळू ओसरत आली आहे. आता तर स्थिती अशी आली आहे की कधीही म्हणजे आपल्या गृहमंत्र्यांनी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं की 2026पर्यंत नक्षलवादी चळवळ तुम्हाला पूर्णपणे संपलेली दिसेल. त्याच्यातलाच अजून एक महत्त्वाचा भाग आपल्याकडे होता की यांना पाठिंबा देणारे, ज्याला नागरी चेहरा धारण केलेल्या अशा अनेक संघटना आणि अनेक व्यक्ती होत्या. अर्बन नक्षलवाद ज्याला आपण म्हणतो. आणि मग भीमा कोरेगाव नंतर त्याही अर्बन नक्षलवाद्यांवरती कुठेतरी आळा घालणं, त्यांच्यावरती दबाव आणणं हा प्रकार सुरू झाला. आणि मग त्यातनं आपल्याला लक्षात येतं की नक्षलवादी चळवळीचा हळूहळू त्याला मिळणारा प्राणवायू, त्याला होणारा रक्तपुरवठा हा कमी व्हायला लागला. आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जे सरकारी मालमत्तेचं नुकसान व्हायचं, पोलिसांवरती हल्ले व्हायचे, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले व्हायचे, हे सगळं प्रमाण कमी झालं आहे. बरोबर आहे. फॉरेस्ट ॲक्टमध्ये सरकारने बदल केले, त्यामुळे विदर्भाच्या मागासलेपणामध्ये काही फरक पडला का? त्यानंतर काही सुधारणा झाल्या का? खरं म्हणजे
फॉरेस्ट ॲक्ट पाहिजे होता की नाही, तर माझं स्वतःचं मत असं आहे की फॉरेस्ट ॲक्ट पाहिजेच होता. हा फॉरेस्ट ॲक्ट असल्यामुळेच आज पूर्ण देशातलं वनसंपत्ती ही कायम राहू शकली. मात्र तो इतका कठीण होता की त्याच्यात साध्या साध्या कामाला तुम्हाला अनुमती मिळत नव्हती. म्हणजे नागपूरच्या आज एका अर्थाने मध्यवर्ती ठिकाणी आलेल्या राजभवनावरतीही झुडपी जंगल आहे असा त्यावेळेचा दावा होता. आणि त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधता येईल की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता. ही झुडपी जंगलाची एक स्टेज होती. कारण झुडपी जंगल या व्याख्येनेच आमच्या इथल्या जंगलाचं मोठं नुकसान केलं. आपल्याला लक्षात येईल की ह्या विकासाचे मध्ये अनेक प्रश्न जे निर्माण झाले आहेत हे त्यातनंच निर्माण झाले आहेत. मोठ्या प्रमाणावरती गडकरींनी ही योजना मांडली होती की अजनीच्या ठिकाणी एक मोठा ट्रान्सपोर्ट हब होईल, जिथे विमानतळावरनंही लोक येतील, जिथे बसेस येतील, जिथे खाजगी बसेस येतील, जिथे रेल्वे राहील, जिथे मेट्रो राहील, म्हणजे सर्व ट्रान्सपोर्ट तुम्हाला ज्या ठिकाणून उपलब्ध होऊ शकतात असं अजनीवनमध्ये ते करणार होते. पण तिथे आपल्याला लक्षात येतं की अजनीवनाचा प्रश्न निर्माण झाला ज्या वेळेला की सरकारमध्ये हायकोर्टने हे विचारलं होतं की हे वन म्हणून डिक्लेअर झालेलं आहे का. पण शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यातले लक्षात येतं की पर्यावरणाचा पर्यावरणाचा संगोपन झालंच पाहिजे, पर्यावरण सांभाळलंच पाहिजे. पण हे होत असताना विकासाच्या दृष्टीने जे काही कमीत कमी नुकसान पर्यावरणाचं होणार असेल, हे आपण हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडचं एक गीत आहे की विकासाच्या मागे राहत असताना कुठेतरी वसुंधरेचं कल्याण आपण विसरायला नको. वसुधा का कल्याण न भुले निर्माण के पावन युग में. तर हे आहे की निर्माण करायचं आहे, विकास करायचा आहे, त्या दृष्टीने आपल्याला जायचं आहे. पण हे असताना मूळ आपण पर्यावरणाचं किंवा या वसुंधरेचं शोषण करतो असं व्हायला नको, तिचं दोहन करतो असं व्हायला नको. तर तिला होईल अशा पद्धतीने पर्यावरणाचा विचार हा झाला पाहिजे. आणि तो झाल्यावर आपल्या लक्षात येतं की हळूहळू त्या कायद्याचा इफेक्ट कमी झाला. झुडपी जंगलाच्या व्याख्या बदलल्या, ज्या बदलायला अनेक वर्ष लढा द्यावा लागला. कदाचित नसता तर नक्षलवादी चळवळ आपल्याला गडचिरोली जिल्ह्यात तेवढी फोफवलेली नसती. पण हे सगळे परिवर्तन होत गेलेत. आणि मग या विकासातनं आपल्याला लक्षात येतं की आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात मायनिंग सुरू आहे. त्या मायनिंगमुळे तिथे विकासाची गंगोत्री येऊ घातलेली आहे. तिथल्या लोकांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या लोकांचं फक्त त्यावेळेचं रोजगार तर काय होता, तर बिडीपत्ता म्हणजे तेंदूपत्ता उचलणं हाच ज्याचा रोजगार होता, त्यांना आता मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी दिसायला लागल्या आहेत. अजून मिळतं असं मी म्हणणार नाही, पण असं लक्षात येतं की हे मिळू शकतात, आपल्याला आपला विकास होऊ शकतो. आणि ह्या परिवर्तनाला आपल्याला निश्चितपणे महत्त्व आहे. जे जलसंधारणाचं झालं, पाण्याचा प्रादुर्भाव होता, ज्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की आपले जे उपमुख्यमंत्री आणि पहिलेचे जे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यांनी मोठ्या प्रमाणावरती जलसंधारणाचा कार्यक्रम राबवला. त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसतोय. नुसतं तिथेच थांबलं नाही, तर समृद्धी महामार्ग इतका मोठा झाला. आता इतका मोठा मार्ग झाला, लोक वेगाने जायला लागलेत, तर अपघात होणारच काही प्रमाणात. त्याच्याकडे आपण बघितलं, फक्त त्याच्याकडे आपण बघतो कोणत्या दृष्टीने. आपण पाहतो की ज्या वेळेला आपल्याकडे बैलबंडी होती त्यावेळेला अपघात होतच होते, बैल उधळतच होते. आपला एक चांगला आमदार चोरडिया, धरमचंद चोरडिया, याला बैलाचं शिंग पोटात घुसल्यामुळे त्याचा सगळं आयुष्य खराब झालेला आपण पाहतो. एक चांगला आमदार ला आपण मुकलो, हा सगळा तो काळ होता. तर आता वेगाने जाणं, वेग ही अपरिहार्यता आहे. आपण पाहतो की आज पूर्वी नागपूरवरनं जाणाऱ्या गाड्या नव्हत्या, आता सगळ्या वंदे भारत ठिकठिकाणच्या सुरू झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये दुरांतो गाड्या सुरू झालेल्या आहेत. या सगळ्यात एक नैसर्गिक गती जी काळाप्रमाणे मिळायला पाहिजे ती ह्या विकासाला मिळते. आणि हा विकास लक्षात घेऊन आपण अधिक चांगल्या पद्धतीने
पुढे जाऊ शकतो. याचबरोबर नुसतं विकास हा आवश्यक नसतो, तर तुमचं संस्कृतीचं संवर्धन, तुम्हाला संधी मिळते की नाही. आज आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे खासदार महोत्सव सुरू झाला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण असं निर्माण झालं आहे की खासदार महोत्सवाअंतर्गत आम्हाला ज्या कधीही ऐकायला मिळत नाही अशांचे गीतं ऐकायला मिळतात, अशांचं नृत्य पाहायला मिळतं, अशांचे कलाविष्कार बघायला मिळतात. नवीन पिढीला मिळतात, जुन्या पिढीलाही मिळतात. फक्त तिथेच नाही तर सांस्कृतिक महोत्सव नाही होत, तर आम्हाला लक्षात येतं की या सांस्कृतिक महोत्सवाबरोबरच आम्हाला क्रीडा महोत्सव खासदारांचे सुरू झाले. यातनं एक मोठी संधी उपलब्ध होते. आपल्याला लक्षात येईल की कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ निर्माण झालं आहे रामटेकला. ते मोठ्या प्रमाणात त्यांचे नवीन नवीन अभ्यासक्रम सुरू आहे. वर्धेला आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ सुरू झालं, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ. त्याचे फायदे आपल्याला दिसतात. म्हणजे परिवर्तनाच्या दृष्टीने ज्या ज्या काही गोष्टी नवीन नवीन दालनं मिळायला पाहिजे होते ती सगळी दालनं आम्हाला उपलब्ध होऊ लागली आहेत. आणि त्यातनं एक नवीन विकासाच्या मार्गाने आम्ही वाटचाल करतो आहे. आमची सांस्कृतिक धरोहरही आपण कायम ठेवतो. लक्षात येईल की आताच आपल्याला लक्षात येईल की अंबाझरी उद्यानाचा जो ज्या भागात पूर्वीच्या काळात एक फक्त झुलता पूल होता आणि तिथे जाणं म्हणजे लाकडी पूल होता म्हणून तो झुलता पूल होता, तिथे जाणं देखील कठीण होतं. मधल्या काळात ते सगळं बंद होतं. पण आता त्यात किती चांगलं परिवर्तन झालं आहे. तर विवेकानंदांचं चांगलं स्मारक अंबाझरी उद्यानात लाईट अँड साऊंडचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे नागपुरात दुसऱ्या कोणत्या राज्यातले लोक आलेत किंवा महाराष्ट्रातले अन्य भागातले लोक आले तर त्यांना दाखवण्यासाठी आमच्यासाठी जवळ काही आहे का. तर आम्ही सांगतो की आमच्याकडे विवेकानंद स्मारक झालेलं आहे, लाईट अँड साऊंड शो सुरू झाला आहे. आणि फुटाळा तलावामध्ये जो झाला ज्याचं अजून तो महाराष्ट्राचा पूर्ण देशाचा इतिहास सांगणार राहणार आहे. पण त्याला अजून परवानगी मिळाली, त्याच्यावर उद्घाटन झालं नाही. अडचणी आहेत. पण आपल्याला लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावरती विकासाच्या स्वप्न पडायला लागले आहेत, दिसायला लागले आहेत, ते प्रत्यक्षात येतील अशी याची चाहूल लागायला लागलेली आहे. आणि ही सगळी चाहूल लागत असताना आपण पुन्हा विकासाच्या मागे जात असताना आणि विकास करणाऱ्या सरकारला च्या निवडीत आपला हातभार असतो की नाही हे महत्त्वाचं आहे. बरोबर. एक मध्यंतरी आयुष्यमान भारत योजना सरकारने सुरू केलेली, तर त्यातून मिळणाऱ्या सोयीसुविधा, सुखसुविधा वैदर्भियांच्या आनंदात त्यामुळे भर पडेल. निश्चितपणे आता तिथं सरसकट झाली आहे की तुम्ही एकदा 70चं वय गाठलं की त्याच्यानंतर तुमच्या आरोग्याचा 5 लाखाचा विमा हा झालेलाच आहे. म्हणजे त्याचं एक कार्ड तुम्ही काढा, ते त्यालाही काही लागत नाही, ऑनलाईन तुम्हाला मिळतं. तुमचा आधार कार्ड नंबर द्या, त्या आधार कार्ड नंबरवरती तुम्हाला OTP येतो आणि तुम्हाला आयुष्यमान भारतचं कार्ड मिळतं. ते कार्ड मिळाल्यावरती कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही उपचार घेऊ शकता आणि तुमच्या उपचाराची 5 लाखापर्यंतची राशी ही सरकार तिथे जमा करणार आहे. तर ह्याचा निश्चितपणे सिनियर सिटीजन जे आहेत त्यांना फायदा होणार आहे. काही शेवटी पैसा, आरोग्य म्हटलं की पैसा येतो. बरोबर. आणि जसे जसे खाजगी निघतात, तज्ज्ञता येत लागते, तसे पैसे जास्ती आपल्याला द्यावे लागतात, आरोग्यावरती खर्च करावे लागतात. ही अनाशी चांगली सोय झाली आहे. त्याच्यामुळे या सरकारचं विशेष करून अभिनंदन केलं पाहिजे. आणि केंद्र सरकारच्या योजना आपण राज्यात राबवतो की नाही हाही भाग महत्त्वाचा आहे. बरोबर. आपल्याला लक्षात येतं की पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये अजूनही त्या योजना लागू झालेल्या नाही आहेत. किंवा पुढे आपल्याला लक्षात येतं की ज्या आपल्या दृष्टीने आम्ही अभिमानाच्या बाबी म्हणून मानतो त्या गोष्टी ते झालेल्या नाही आहेत. आता RTचा एक पैसा जो आपल्याकडे शिक्षणाची संधी मिळावी, साधारणपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं एक आकर्षण आता झालेलं आहे. मराठी माध्यमांची स्थिती वाईट आहे, ती बदलायला पाहिजे हे 100%. पण जर रोजगार मिळत नसेल तर हा स्थिती अशी झाली आहे की आपल्या घरी आपल्या ऑफिसमध्ये काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे मुलंही इंग्रजी शाळेमध्ये जायला बघतात आहेत. मग त्यांच्यासाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होतात की नाही, ते जर तेवढा पैसा देऊ शकत नसतील तर RT म्हणून स्कीम आली आहे. शिक्षणाचा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे
आणि तुम्ही शिकलं पाहिजे. त्याचे पैसे केंद्र सरकार पाठवतं. चांगल्या मान्यवर शाळांमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतोय. मिळतो आणि तुम्हाला त्याच पाल्यांबरोबर एकत्र राहता येतं, त्यांच्याच बरोबर शिकता येतं. पण हा पैसा त्या शाळांना मिळतो की नाही हा भाग महत्त्वाचा आहे. ते देखील बघितलं पाहिजे की केंद्र सरकारचा आलेला पैसा जो राज्यांनी वाटायचा आहे त्याचं वितरण होतं की नाही याचा देखील विचार झाला पाहिजे. सर, आपण नागपूरला म्हणा याला टायगर कॅपिटल म्हणून आता दर्जा मिळालेला आहे. तर त्याच्यामुळे नागपूरचा आणि विदर्भाचा मानलेला जो मान वाढला आहे किंवा शान वाढली आहे आणि त्याच्यामुळे काही रोजगार निर्मितीमध्ये फरक पडलेला आहे का? खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती झाली आहे. जसे फॉरेस्ट ॲक्ट आला आणि संरक्षित वन हा प्रकार सुरू झाला. ताडोबाचं जंगल आहे हे संरक्षित जंगल आहे. त्यातल्या कोर एरियामध्ये एकही घर नाही, एकही गाव नाही. वनाचा कायदा इतका पक्का आहे की तुम्हाला ते जे ठरलेले रस्ते आहे त्याच रस्त्यांवरनं जावं लागतं. त्याच्यामुळे तिथे गाईड असणाऱ्याला नोकरी मिळाली. तुम्हाला स्वतःची गाडी घेऊन जाता येत नाही, त्यावेळेला तुम्हाला टॅक्सीज म्हणजे जिप्सी ज्या आहेत त्या उपलब्ध झाल्या. हे मोठ्या प्रमाणामध्ये या संधी उपलब्ध झाल्या आणि टायगर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यांचं संवर्धन झालं, त्यांना सुरक्षित वातावरण मिळालं की आपल्या इथलं जंगल पाहायला हमखासपणे येणारे लोक आहेत. म्हणजे ज्याला आपण क्रिकेटमधला देव मानतो असा सचिन तेंडुलकर प्रत्येक वेळेला आपल्या ताडोबाला येतो आणि प्रत्येक वेळेला तो मी टायगर पाहून गेलो, मी इथला वाघ पाहून गेलो याच्याबद्दल आनंदी होऊन जातो. हे तर नागपूरसाठी आणि विदर्भासाठी भूषण आहे. असं मेळघाटचं काय आहे, अनेक असे फॉरेस्ट निघाले की ज्या जंगलांसाठी मोठ्या प्रमाणावरती तिथे रोजगार मिळायला लागला आहे. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो की सजग रहो अभियान हे सुरू करण्यात आलं, त्यावेळेला त्याचा उद्देश सांगण्यात आला किंवा 100% मतदानाचाही आग्रह या अभियानाअंतर्गत धरण्यात आलेला आहे. तर काय राहणार आहे म्हणजे त्यातलं म्हणजे उद्देश काय आहे त्याचा, म्हणजे 100% मतदान का झालं पाहिजे? साधा आहे. मतदान हा आपल्याला मिळालेला सगळ्यात मोठा अधिकार आहे. या अधिकाराने आपण काहीही करू शकतो. हाच आपला देश आहे की ज्या ठिकाणी पंतप्रधान पराभूत झालेले देखील आपण बघितले आहेत. म्हणजे ज्या इंदिरा गांधी ज्यांनी आणीबाणी लावली होती, इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्यांचा दबदबा होता, आंतरराष्ट्रीय दबदबा होता, त्या रायबरेलीच्या जनतेकडनं पराभूत झाल्यात हे आपल्याला बघायला मिळालं. याचं एकमेव कारण आपल्याला मिळालेला मताचा अधिकार होता. आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती आणि विशेषतः महिलांवरती केलेला मोठा हा भाग आहे की आपल्याला सहजतेने मतदानाचा अधिकार मिळाला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला हा अधिकार मिळाला आहे. युरोपामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, संघर्ष करावा लागला. आपल्याला तो संघर्ष करावा नाही लागला आहे. आणि म्हणून मग आपण त्या मतदार यादीत आहोत की नाही, आपलं नाव आहे की नाही, आपण जागरूकपणाने त्याचा फॉलोअप घेतो की नाही, हे सगळं बघणं आवश्यक आहे. आता 20 नोव्हेंबरला आणि पुन्हा बुधवार आहे, लागून सुट्ट्या आलेल्या नाहीत, त्यावेळा मतदानाला आपण जातो की नाही. मतदानाच्या वेळाही वाढलेल्या आहेत. जे वयस्कर नागरिक आहेत, वयोवृद्ध आहेत, 85च्या वर आहेत, ज्यांना मतदान केंद्रावर जाता येत नाही, अशांना त्यांच्या घरी मतदान करून घेण्याची सोय केलेली आहे. या इतक्या सोयी उपलब्ध असताना आपण जर फक्त आशाने मतदानाला जाणार नसू तर आपण कुठेतरी आपल्या अधिकाराचा वापर करण्याला लायक नाही की काय असा विचार आपल्याला करावा लागेल. त्याच्यामुळे आपण त्याबाबत जागृत राहिलं पाहिजे. 100% आपलं नाव नोंदवलं गेलं का हे पाहिलं पाहिजे. जागरूकपणे मताच्या यादीत आपलं नाव आहे का बघितलं पाहिजे. म्हणजे आत्ता 19 तारखेपर्यंत नावं मताच्या यादीत टाकणं सुरू होतं बरोबर. मग आपण जागरूकपणाने 19 ऑक्टोबरपर्यंत मग आपण त्या मतदार यादीत आहोत की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि मतदार यादीत नाव असल्यावरती कुठल्याही आकर्षणाशिवाय कोणीही तरी आम्हाला घेऊन जाईल याची वाट न बघता आम्ही स्वतःला मतदानाला जाणं आणि मतदान करणं हे फार आवश्यक आहे. आपल्याला असं वाटतं की माझ्या एकट्याच्या मताने काय होणार आहे, पण आपल्या देशातली लोकशाही सांगते की एका मतांनी खूप परिवर्तनं होतात. खूप परिवर्तनं झालेले आहेत. CP जोशी राजस्थानमध्ये एका मतांनी निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत.
आणि कारण काय, तर त्यांचा ड्रायव्हरच वेळ संपली म्हणून मतदानाला गेला नव्हता. बरोबर. वाजपेयी सरकारचं वाजपेयी सरकार एका मताने पडलेलं आपण पाहिलेलं आहे. बरं ते तर वाजपेयी सरकार पडणं वगैरे याच्यामध्ये इनडायरेक्ट येतं. हे तर डायरेक्ट मतदानच आहे. CP जोशींचा किस्सा आपण पाहतो की देशात ज्यांना आपण स्ट्रॉंग मॅन किंवा सरदार म्हणतो, लोहपुरुष मानतो, असे वल्लभभाई पटेलही एका इलेक्शनमध्ये एका मताने पडलेले आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्याला असणारा अधिकार जागरूकपणे राबवला पाहिजे. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडायला नको. आपण स्वतःहून जाऊन आपला मतदानाचा अधिकार राबवला पाहिजे. तर आपल्याला या निवडून आलेल्या सरकारवरती टीका करण्याचा अधिकार मिळतो. एक शेवटचा प्रश्न विचारू. गेल्या लोकसभा निवडणुकीत एक विशिष्ट समाजाच्या लोकांनी एक गठ्ठा मतदान केलं होतं आणि त्याच वेळेला एक नॅरेटिव्हही पसरवण्यात आला होता की बा संविधान बदलणार म्हणून. तर याच्यात काही तथ्य वाटतं का, किंवा या एक गठ्ठा मतदानाला कसं उत्तर द्यायला पाहिजे? नाही, पण नॅरेटिव्ह बदलणं, शेवटी हा निवडणूक हे राजकारण्यांचा खेळ आहे. त्याचे प्रत्येकजण आपापली व्यूहरचना करत असतो. प्रत्येकजण आपापले मार्ग निवडत असतो. प्रत्येकजण आपण कशा पद्धतीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करू याचे हे करत असतो. आणि म्हणूनच मग त्याच्यामागची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे की अबके बार 400 पार ही गोष्ट आल्यावरती त्याला उत्तर कसं द्यायचं. कारण हा जर झंझावात घुसला आणि 400 पार खरोखर झाले तर आपलं अस्तित्व काय राहील. मग आपलं अस्तित्व काय राहणार हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मग झालं की ह्यांना 400 कशाला पाहिजे. तर हे मतदान झाल्यावरती मोठ्या प्रमाणावरती सरकार आल्यावर संविधान बदलणार आहे. ज्यावेळेला की आपल्या देशाचं संविधान त्याची मूळ फ्रेम आपण बदलूच शकत नाही, वस्तुस्थिती आहे. सरकार कुठलंही सरकार आलं की बदल होतात का. आपण पाहतो की काँग्रेसच्याच राजवटीत 80 वेळा संविधानमध्ये बदल झालेले आहेत. अगदी संविधान निर्माण झालं त्या वर्षी पहिला बदल झालेला आहे. त्याच्यामुळे कारण शेवटी आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे की ते लोकशाही अनुकूल आहे आणि ते बदल करतानासाठी काय इतकं लवचिक आहे. पण त्याच वेळेला मूळ जी फ्रेम आहे, मूळ जो गाभा आहे, या मूळ गाभ्याला मात्र पुढे धक्का लागणार नाही. त्याला कोणीही धक्का पोहोचू शकणार नाही याचीही काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी संविधान बदलण्याचा नॅरेटिव्ह केला. त्यातनं काही समाजांना असं वाटलं, भीती वाटली की बा आपल्याला एकत्र पुन्हा आलं पाहिजे, नाही तर आपलं भवितव्य काय राहील. लोकशाही प्रणालीमध्ये चालतात. त्याला उत्तर हेच आहे की आम्ही एकगठ्ठा वगैरे नाही, पण आम्ही मतदानाला गेलो पाहिजे आणि 100% मतदान ज्यावेळेला करू त्याला परस्पर उत्तर मिळून जाईल. कोणी एक गठ्ठा किती मतदान करू, तुमचे मतं मोजल्याच जातील आणि त्याला चांगला मिळेल. कारण हे नॅरेटिव्ह असतात. तसं आता प्रत्येक वेळेला आपण पाहतो की इलेक्शनमध्ये पराभव झाला, मग राजकीय पक्ष कोणतेही असो, पराभव झाला की त्याचं खापर हे EVM वर फोडलं जातं. पण विजय होतो त्यावेळेला मात्र EVM विजय मिळाला असं नाही सांगितलं जातं. ज्या वेळेला की हे वारंवार सिद्ध केलं गेलं, कोर्टात झालं, खटले झालेत, अनेक झालं किंवा नाही हे EVM हॅक होणं शक्य नाही आहेत. बरोबर, कुठल्याही पद्धत. पण मग खोटे नॅरेटिव्ह पासून निवडणुकीचं राजकारण चालतं. हे निवडणुकीचे गेम्स चालतात. या खेळांमधनं प्रत्येक पक्ष दुसऱ्यावर मात करायचा प्रयत्न करतो. आपण जागरूक किती आहोत, आपण मतदार म्हणून जागरूक किती आहोत, हेच याला उत्तर आहे. आणि सजग त्या निमित्ताने आपण जागते राहो हे राहिलं पाहिजे, तरच आपण यातनं बाहेर निघू शकतो. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. छान उत्तरं दिलीत.